थट्टा या ठिकाणी केला जाते असं या ठिकाणी शेतकरी म्हणतायत। काय चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी अशी रक्कम आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांना 18 रुपये, 19 रुपये, 68 रुपये, 300। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 80 रुपये अशी रक्कम या पीक विमा कंपनीने दिलेली आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा या विमा कंपनीला लावलेली आहे। गेल्या 1 ते 2 वर्षापासून सातत्याने आम्ही पीक विमा द्या म्हणून लढतो, भांडतो, परंतु पीक विमा कंपनी जर असं करत असेल तर मला या सर्व राज्यकर्त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, अरे बाबांनो, या शेतकऱ्यांना एवढी कमी रक्कम आली तर तुम्ही यासाठी काय करणार आहे? अनेक वेळा पीक विमा जमा झालं की अनेक नेते येतात, अनेक कार्यकर्ते येतात, सांगतात की बा आमच्या भाऊमुळे पीक विमा आला, आमच्या नेत्यामुळे पीक विमा आला। तर खऱ्या अर्थानं मग आता या सर्व नेत्यांना हा प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी आला त्या शेतकऱ्यांना तुम्ही उर्वरित रक्कम देणार आहे का? आज आम्ही इथं शांततेच्या मार्गाने आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे। आमचे साधे प्रश्न आहेत, ज्या शेतकऱ्यांना 386 रुपये आले, 171 रुपये आले, 68 रुपये आले, त्या शेतकऱ्यांच्या पावत्या घेऊन आम्ही इथं बसलेलो आहे। आमचा फक्त प्रश्न यांना एवढाच आहे की या शेतकऱ्यांना ही रक्कम कमी का आली, यांचे जे सर्वे शेतामध्ये झालेले त्या सर्वे फॉर्मच्या प्रती आम्हाला देण्यात याव्या। त्याचप्रमाणे शासनानं जी तक्रार निवारण समिती स्थापन केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळावी यासाठी शासनाला अहवाल यांनी पाठवला पाहिजे। अनेक नियम यांच्यासाठी पण आहेत, शेतकऱ्यांसाठी पण आहेत, परंतु शेतकऱ्यांचे जे नियम आहेत ते समोर काढतात, मात्र शेतकऱ्यांच्या जे बाजूने नियम आहेत ते मात्र हे गुंडाळून ठेवतात। त्यामुळे आज आम्ही यांना जाब विचारायला आलेलो आहे। आज आम्ही कमी बोलणार आहे आणि त्या प्रतिनिधी काय सांगतात, काय बोलतात ते आम्ही जाणून घेणार आहे आणि ऐकणार आहे आणि त्यानंतर आमचा निर्णय होणार आहे। आज आम्ही इथं आतापर्यंत काही संपर्क वगैरे झाला का त्यांच्या? आतापर्यंत आम्ही यांच्या जिल्हा प्रतिनिधीला बोललो। आम्ही 3 महिन्यापासून सातत्यानं यांना सांगतो की जे शेतकरी तुम्हाला सर्वे फॉर्मची मागणी करतील त्या शेतकऱ्याला सर्वे फॉर्मची प्रत द्या। म्हणजे त्या सर्वे फॉर्मवर स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या शेतकऱ्याचं एकूण क्षेत्र किती, बाधित क्षेत्र किती, हे सर्व लिहिलेलं असताना तुमचं नुकसान जर 80, 86, 90% टाकलेलं आहे, मग या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम का आली हा खऱ्या अर्थानं आमचा प्रश्न आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही आणि जोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम कमी आली त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।